नमस्कार, मी शिवकुमार विभूते, युनायटेड ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीचं प्रतिनिधित्व करतोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण 2% शेअर जेव्हा आहे तो फारच कमी आहे जगाच्या मानाने. आणि मग त्यावेळेस ठरवलं गेलं की आपण एक्सपोर्टमध्ये जास्तीत जास्त काम करायचं. शेतीमाल निर्यातीबद्दल बऱ्याच चुकीच्या कल्पना, गैरसमज, IQ माहिती होती ती सकारात्मक पेक्षा नकारात्मकच जास्त होऊन जाते. माझं सुरुवातीला काम PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुरतच मर्यादित होतं. पण दरम्यानच्या काळात माझ्या एका मित्राकडनं मला कळलं की ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर हे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर मध्ये चालवलं जातं आणि तिथे पूर्ण एक्सपोर्ट रिलेटेड ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केला जातो. या 3 दिवसाच्या दरम्यानमध्ये जे प्रशिक्षण घेत होतो आणि त्या दरम्यानमध्ये मला लक्षात आलं की हे फार प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. ऍग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी विजन मला मिळून गेली आणि तिथून मग सुरुवात झाली. ट्रेनिंग घेतल्यानंतर ऍक्च्युअल काम करणं सुरू झालं. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटरमध्ये प्रत्येक वेळी तज्ञांचं मार्गदर्शन लाभलं गेलं आणि त्याच्यामुळे जेवढे रिस्क होते त्या मिटिगेट होत गेल्या. आणि मग पहिला ट्रेड केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येऊन गेला, मग त्याच्यानंतर हा मार्क म्हणजे आताच्या घडीला ऑलमोस्ट 25 कन्साइनमेंट झालेले आहेत. अजून एक दुसरं मला जे सांगायचं वाटतं की फक्त हे ट्रेनिंगच घेत नाही तर याच्यानंतर वेगवेगळे देशाचे जे शिष्टमंडळ येतात आणि सगळ्या उद्योजकांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केलं जातं की त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की वेगवेगळ्या देशांमध्ये पर्सनली कॅनडाचं डेलिगेशन आलं होतं, इंडोनेशियाचं डेलिगेशन आलं होतं, मिडल ईस्टचं डेलिगेशन आलं होतं. त्या देशामध्ये व्यवहार कसा चालतो, त्या देशाचे कायदे काय आहेत आणि आपण इकडनं एक्सपोर्ट करताना काय बघितलं पाहिजे याची भरपूर माहिती झाली. त्याच्यामुळे दिवसेंदिवस प्रत्येक सेशन अटेंड करून एक कॉन्फिडन्स लेवल वाढत गेली. त्यामुळे मला माझं सर्वांना सांगणं असेल की या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन निर्यातदारांनी, एक्सपोर्टर्सनी, वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी की जो आता शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी या ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटरचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली कृषी मालाची निर्यात जगभरात पोहोचेल हे बघितलं पाहिजे. धन्यवाद.